महादेवाची पोथी सुरू आहे माझा सोमवारी. मी 11वा देवाची तसे दर सोमवारी दिवे गंध दिवे सुन्नी सुन्नी षोडशोपचारे पूजेला नारद मुनी रावो वाटाके कर जोडणी म्हणे स्वामी अतिदृष्ट तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखील दशे पूजे पंचोदन तेही मृत्यूने त्याही मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठान धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिववीरे भद्रमुखे पाठविला मज देखता मृत्यूचं पुसू लागला शिवसुता ऐका ते तू कोणाच्या आज्ञेरांत होताशी भद्रशे नंदन त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण असे आयुष्य असे निश्चय तो सर्व तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यांना उल्लंघन तत्वता कैसा आणित होताशी मग चित्रगुप्ता पुषे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह चिन्ह गंडांतर थोर होते ते मत पुणे निरसून सहज 10 सहस्र वर्षे करावे राजे मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधी कष्टी होऊ मग उभा ठाके कृतांत कर जोडून स्तवन करीत हे आपण हिमन्नक जामात अपराध न कळता घडला हा असे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणि सहस्र विप्र रुद्र बोलावूनी महोत्सव करीत असे शत्रुद्राकरिता निशेष शताविष होतो पुरुष हा दे पडथा निर्दोष तो शिवरूप याच देही तो तेथे झाला मुक्त त्याचे नित्रिते प्रतिभूत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शेतभर धन देऊन तो सविला गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला हे भद्रसेना आख्याने जे पडती त्यांची होय आयुष्य संतती त्याची कळना बाधे अंती बंधून नीती शिवपदा दशशत कपिलदान ऐकता पडता घडे पुण्य केले आशला भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वता तत्वता भस्म होती श्रवण करिता आद्यातील काळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हीच निर्धारे मग तो राव प्रधान भद्र सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देत झाला ते काळी मग प्रधानास समवेत राव जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोसला विमानी बसून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधिलोकी वैकुंठी वास बहुत सोयीच्या करून राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊनी हा 11वा अध्याय जान स्वरूप एकादशे रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्राचे समाधान की हा कल्पतृण संपूर्ण विचिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधिती सर्वताही इथे जो मानला विश्वास तो होईल अल्पाविषी तामस हे निंदी तो चांडळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवनी वांज झाली माता तिची संगतीने धरावी तत्वता त्यांशी संभाषण करिता महापातक जाणीचे ते आपल्या गृहाशी न आणावे आपण त्याच्या सदनाशीने जावे ते जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसागृह जो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बशी त्याच्या पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टी संदेह काय आशेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे तत्वता हे न घडे जरी त्वरित तरी हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्याशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल आपण हृदय भजमिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जगदानंद मूळकंद अभंग नविटे कालत्रिय शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्र खंड परिसुसजन अखंड एकदोषे अध्याय गोड हा श्री सांब सदा शिवा अर्पणमस्तु शुभम भवतु शंभू महादेवा. झालं पारायण माझं. आवडलं तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा.